हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आम्ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन पंढरपूरच्या वतीनं आषाढी वारीमध्ये हा रामरथ आणलेला आहे. संपूर्ण रामरथ तुम्ही पाहत आहे. पूर्ण भारतभर हरे कृष्ण महामंत्राचा आणि गीता भागवताचा प्रचार करणारी एकमेव संस्था या आषाढी वारीमध्ये लाखो वारकऱ्यांच्या सेवेमध्ये आपण संलग्न आहे. तुम्ही सुद्धा या आषाढी वारीचा आनंद घ्या आणि विठ्ठलाची कृपा प्राप्त करा अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे. पंढरीनाथ भगवान की जय. विशेष करून आपल्या पंढरपुरामध्ये तुम्ही पाहू शकता इकडे जसं अयोध्यामध्ये सुंदर राम मंदिराची स्थापना झाली तशी आपल्या पंढरपुरामध्ये राम मंदिराची स्थापना होत आहे. चंद्रभागेच्या पूर्वी तटावरती हे त्याचं मॅगझिन आहे. सुंदर फोटो आहेत तुम्ही पाहू शकता. तर हे राम मंदिर 12 एकर मध्ये बनणार आहे. 150 कोटीच्या लागवटीनं हे मंदिर बनणार आहे. तरी सर्वांनी त्यासाठी तुम्ही अवश्य भेट द्या. तेथे वारकरी येतात, पावसामध्ये त्यांना राहायची व्यवस्था नसते म्हणून वारकरी भवन आणि सुंदर प्रभुपाद चंद्रभागेच्या नदीच्या काठावरती घाट सुद्धा बनलेला आहे. त्याचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता. हरे कृष्ण सेंटर पंढरपूर मध्ये आहे चंद्रभागाच्या पूर्वी तटावर. तिथं सुद्धा तेच पांडुरंग राधा पंढरीनाथाच्या रूपामध्ये द्वारकाधीशांच्या रूपामध्ये अशा प्रकारचं भव्य दिव्य मंदिर. आता ज्यावेळी तुम्ही जाताल पंढरपुराला त्यावेळी तुम्ही पाहू शकता पुंडलिक मंदिराच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला एक मोठा घाट दिसतो की नाही, नवीन घाट दिसतो की नाही. त्या घाटाचं नाव आहे प्रभुपाद घाट आणि त्याच घाटाच्या वर अशा प्रकारचं खूप मोठं मंदिर. इथं हजारो वारकऱ्यांना फुकट राहण्याची व्यवस्था असणार आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था असणार आहे, वारकरी भवन निर्माण केलं जात आहे. अशा सगळ्या प्रकारच्या सुखसुविधेने युक्त भव्य आणि दिव्य असं भूवैकुंठ नावाचं मंदिर बनत आहे. हरिबोल. इस्कॉनच्या वतीने आता तुम्ही पाहू शकता यापैकी कित्येक वारकरी आहेत जे दशको वर्षापासून 30, 40, 50 वर्षापासून वाऱ्या करत आहेत. काही वृद्ध बाबा लोक त्यांना माहित होतं की त्यांना माहित असणार की ज्यावेळी तो पलीकडचा घाट नव्हता त्यावेळेला किती भयंकर दशा त्या ठिकाणी होती. गाडी झुडपं असायची, काटे कुटे असायचे, वारकऱ्यांना जायला त्रास व्हायचा. आता पलीकडे घाट झाल्यामुळं लोक फार त्या नावेमध्ये बसून पलीकडे जातात, कपडे धुतात, आंघोळ करतात, आनंद घेतात की नाही. अशा प्रकारे तुम्हा लोकांच्या सुखसुविधेसाठी त्याच घाटाच्या तटावर पूर्वी तटावर खूप मोठं असं हे मंदिर इस्कॉनच्या वतीने बनत आहे. खूप मोठं मंदिर म्हणजे 4 मजली मंदिर असणार आहे आणि हजारो लोक उभं राहून त्या ठिकाणी राधा पंढरीनाथाचं दर्शन घेऊ शकतात. अच्छा, मंदिरामध्ये केवळ राधा पंढरीनाथच नसणार आहेत, त्या मंदिरामध्ये सीता राम लक्ष्मण हनुमान सुद्धा असणार आहे. सियावर रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की. बघा असं जसं तुम्ही आतमध्ये प्रवेश करताल तुम्हाला 3 मंदिरं दिसतील. मधोमध तुम्हाला राधा पंढरीनाथ दिसतील. उजव्या हाताला तुम्हाला सीताराम लक्ष्मण हनुमान दिसतील. डाव्या हाताला कृष्ण आणि बळीराम दिसतील. आणि अशा प्रकारचा हा खूप आवाढव्य मोठाच्या मोठा असा सभामंडप असणार आहे ज्या ठिकाणी बसून तुम्ही कथा कीर्तन करू शकता, आनंद घेऊ शकता. असं भव्य दिव्य मंदिर झालं पाहिजे की नाही. काय वाटतं माऊली, मागचे बोलत नाहीत. अच्छा, ही तर आमच्या वतीने सांगितलेली गोष्ट आहे. आता छावा पिक्चरासाठी तुम्ही या ठिकाणी जमा झाला की नाही. संभाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना मिळालेली पदवी कोणती आहे सांगा बघू जरा जोरात. छावा तर नाव झालं, पदवी बोला जरा जोरात. सगळ्यांचा एक रूप आवाज आला पाहिजे. काय हो त्यांना धर्मवीर म्हणलं. बाकीच्या लोकांनी धर्मासाठी खूप काही केलं पण छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपले बलिदान दिले परंतु धर्म परिवर्तन केला नाही. आम्ही आजकाल आमच्या मुलांना काय करतोय, सुशिक्षित बनवतोय, मोठ्या मोठ्या शाळेत घालतोय, इंग्लिश शिकायला लावतोय, सगळे सुशिक्षित होत चाललेले पण आता संस्कृती विसरत चाललेले. मुलं सुशिक्षित झालेत, वेल एज्युकेटेड बट नॉट लर्नेड, खूप सुशिक्षित झालेले आहेत